एप्रिल पासून लॉकडाऊन लागू, गॅस पेट्रोल बंद। मुख्यमंत्री याबद्दल आज काय म्हणाले? 2 मिनिटे वेळ काढून सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। अमेरिका इराण युद्धाचे परिणाम आता भारतावर जोरदार होत असल्याचं पाहायला मिळत आहे। कोण म्हणत आहे की लॉकडाऊन लागणार, कोण म्हणत आहे की पेट्रोल डिझेल मिळणारच नाही, तर लोक असं पण बोलू लागलेत की घरगुती गॅस सुद्धा इथून पुढे 2 महिने आता मिळणार नाही। याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना काय काय सूचना या ठिकाणी दिलेत, नेमकं लॉकडाऊन लागणार का आणि लॉकडाऊन लागलं तर काय काय यामध्ये बदल होणार, कोणत्या वस्तू मिळणार आणि कोणत्या वस्तू मिळणार नाही, याबद्दल महत्त्वाची माहिती आता मुख्यमंत्र्यांनी दिल्या। 1 एप्रिल पासून राज्यामध्ये 3 मोठे सर्वात या ठिकाणी आता बदल केले जाणार आहेत आणि जर हे नियम आपल्याला माहिती नसतील तर आपल्या हजारो रुपयांची या ठिकाणी तुमचं नुकसान होऊ शकतं। पेट्रोल, गॅस, बँक व्यवहारांबद्दल परिणाम तुमचं या ठिकाणी होऊ शकतं आणि लॉकडाऊन यासारखी परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा देखील या ठिकाणी आता देण्यात आला आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे। नेमकं आता सत्य काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजून घेणार आहोत। आजचा व्हिडिओ केवळ बातमी नाही तर सध्या देशात सुरू असलेल्या चर्चा, अफवा, भीती आणि वास्तव यामधला फरक समजून घेण्याचा प्रयत्न आहे। गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक चर्चा सुरू झाल्या, भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार का, युद्धामुळे देश बंद होणार का, पेट्रोल डिझेल गॅस मिळणार नाही का, 1 एप्रिल पासून नवीन नियम आता काय काय लागू होणार, म्हणजे नेमकं आता काय काय बदल आता 1 एप्रिल पासून होणार आहेत। सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी तुमच्या मनामध्ये जी काय काय पडलेत ते तुम्हाला देणार आहे। तुम्हाला आठवतंय का बघा, 2020च्या लॉकडाऊनच्या कोरोनाच्या आठवणी जागा या ठिकाणी होत आहेत। 2 दिवसापूर्वी आता भारताचे पंतप्रधान यांनी लोकसभेत जागतिक परिस्थितीबद्दल भाष्य करताना एक इशारा दिला की भारतामध्ये लॉकडाऊन यासारखी परिस्थिती निर्माण या ठिकाणी होऊ शकते। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, जगात तणाव वाढत आहे, काही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, तर याचा परिणाम जगातील पुरवठा साखळीवर मोठ्या प्रमाणात पडणार आहे। म्हणजेच आता सप्लाय चेनवर आता या ठिकाणी होऊ शकतो। म्हणजेच काय, भारतासारखा मोठा देश तेल, गॅस, खतं असतील, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, अनेक गोष्टी परदेशातून या ठिकाणी म्हणजे बाहेरच्या देशातून आयात या ठिकाणी करत असतो। जर युद्धामुळे समुद्री महामार्ग परिणाम झाला तर जहाज उशिरा येत असतं, तेलाचे टँकर अडकले जातात, याचा परिणाम भारतातील पेट्रोल, डिझेल, गॅस, वीज आणि वाहतूक यावर होऊ शकतो। पण जसं हे वक्तव्य या ठिकाणी आता मोदी साहेबांचं बाहेर आलं तसं देशभर गोंधळ उडाला। पेट्रोल पंपावर मोठ्या मोठ्या रांगा अजून सुद्धा लागल्याचं पाहायला मिळतंय। काही पेट्रोल पंपावर या ठिकाणी पेट्रोल संपलं, घरगुती गॅस सिलेंडर बुक करायला गेलं तर सिलेंडर सुद्धा या ठिकाणी आता मिळेना झालाय। अशी परिस्थिती या ठिकाणी आता दिसू लागल्या। सोशल मीडियावर लगेच मेसेज व्हायरल होत आहेत, 1 एप्रिल पासून पेट्रोल मिळणार नाही कोण म्हणतंय, कोण म्हणतंय गॅस मिळणार नाही, कोण म्हणतंय बँका बंद होणार, कोण म्हणतंय इंटरनेट बंद होणार, तर देश बंद होणार, असं पण लोकांनी आता मेसेज एकमेकांना फॉरवर्ड आता करायला सुरुवात केल्या। अचानक भीतीचं वातावरण तयार झालंय। लोकांनी पेट्रोल पंपावर जाऊन गाड्या फुल टँक या ठिकाणी केलेत। काही लोकांनी 2-2 गॅस या ठिकाणी घरात आणून आधीच ठेवलेत। काही लोकांनी 3-3, 4-4 तेलाचे डबे या ठिकाणी आता किराणा दुकानातून घेतलेत। आता किराणा दुकानात मोठ्या प्रमाणात धान्य साठवायला लोकांनी सुरुवात केल्याचं बघायला मिळालं। ATM समोर पण आता काय व्हायलंय, रांगा लागलेत। आता प्रत्येकाला वाटू लागलंय की आता पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय, पण या सगळ्या गोष्टी मागचं लॉजिक फार कमी लोकांच्या लक्षात आलं। जेव्हा लोक घाबरतात तेव्हा ते जास्त खर्च पैसे करतात, गाडी फुल या ठिकाणी पेट्रोलची करतात, जास्त गॅस या ठिकाणी भरतात, धान्य जास्त घेतात, पैसे काढणे या सगळ्या गोष्टीवर लोकांचे पैसे जास्त या ठिकाणी खर्च होत असतात। काही लोक असंही म्हणतायत की आता गव्हर्नमेंटची एक त्या ठिकाणी टेक्निक आहे, लोकांना पॅनिक करायचं, लोक पॅनिक झाली की जास्त खर्च करतात आणि याचा फायदा सरकारला मोठ्या प्रमाणात होतो। या गोष्टीमुळे किती तथ्य आहे हे सांगणं कठीण आहे, पण एक गोष्ट नक्की आहे, पॅनिक झालं की सामान्य माणूसच या ठिकाणी आता नुकसानामध्ये जास्त या ठिकाणी पडत असतो। आता वास्तव परिस्थिती अशी आहे की आता काही रिपोर्टनुसार इराणने भारताची जहाजं सोडायला सध्याला तर सुरुवात केल्या, म्हणजे भारताचे तेल आणि गॅस घेऊन येणारी जी जहाज आहेत ती पूर्णपणे गेल्या आठवड्यापासून थांबलेली होती, तर या ठिकाणी ते सोडलेत, आता थांबलेले नाही आहेत।
त्यामुळे एकदम पेट्रोल गॅस बंद होईल अशी परिस्थिती सध्याला तरी नाही आहे, पण जागतिक परिस्थितीमुळे पुरवठा उशीर या ठिकाणी नक्कीच आता होऊ शकतो, महागाई वाढू शकते आणि काय निर्बंध लागू शकतात। आता प्रश्न येतो की 1 एप्रिल पासून आता जे 3 नियम लागणार आहेत ते आता नेमकं काय असू शकतात। बघा, काही रिपोर्टनुसार सरकार इंधन बचतीसाठी काही निर्बंध तुम्हाला आणू शकते। काही शहरामध्ये खासगी गाड्यांच्या वापरावर मर्यादा येऊ शकतात। सरकार यांनी IT कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम वाढवले जाऊ शकतं। मोठ्या इमारतीमध्ये वीज बचत आता नियम लागू होऊ शकतो। गॅस सिलेंडरचे वितरण नियंत्रित केले जाऊ शकते, म्हणजे पूर्ण लॉकडाऊन नाही पण काही गोष्टीवर मात्र मर्यादा। यामुळे लॉकडाऊन जर लागलं तर आता येऊ शकतात। भारताकडे अन्नधान्याचा साठा मोठा आहे। सरकारी गोदामामध्ये अनेक महिन्यांचा तांदूळ गहू साठा आहे। पेट्रोल आणि डिझेलचा साठा देखील काही आठवड्यांसाठी चालत असतो, म्हणजे एकदम दुसऱ्या दिवशी पेट्रोल संपणार असं कधी सुद्धा या ठिकाणी होत नसतं। गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद होईल अशी शक्यता कमी आहे, पण वितरणावर मात्र नियंत्रण या ठिकाणी होऊ शकतं। पण या सगळ्या गोष्टी मागचं लॉजिक फार कमी लोकांच्या आतापर्यंत लक्षात आलंय। जेव्हा लोक घाबरतात तेव्हा जास्त पैसे खर्च करतात, गाडी फुल टँक जास्त करतात, धान्य जास्त खरेदी करतात, पैसे काढणं बँकेतून, या सगळ्या गोष्टीमध्ये लोकांचे पैसे जास्त खर्च होतात। काही लोक असंही म्हणतात की गव्हर्नमेंटची एक टेक्निक आहे, लोकांना पॅनिक करायचं आणि पॅनिक जास्त झालं की लोक खर्च करतात, त्याचा फायदा सरकारला होतो। या गोष्टीमुळे किती तथ्य आहे हे सांगणं कठीण आहे, पण एक गोष्ट नक्की आहे की पॅनिक झालं की सामान्य माणूसच नुकसानामध्ये जास्त येतो। आता वास्तव परिस्थिती काय आहे ते आता रिपोर्टनुसार पाहूया। इराणने भारताची जहाजं सोडायला सुरुवात केल्या, म्हणजे भारताचं तेल घेऊन जाणारी गॅस जी आहेत तर ती पूर्णपणे थांबली होती। त्यामुळे एकदम पेट्रोल डिझेल गॅस बंद होईल अशी परिस्थिती सध्याला तर आता निर्माण होणार नाही। जागतिक परिस्थितीमुळे पुरवठा उशीर तुम्हाला होऊ शकतो, महागाई वाढू शकते, काही गोष्टीवर निर्बंध होऊ शकतात। आता प्रश्न येतो की 1 एप्रिल पासून जे नियम आहेत जे तुम्हाला लागून राहील तर ते काय काय असू शकतात। काही रिपोर्टनुसार आता या ठिकाणी इंधनावर निर्बंध येऊ शकतात। काही शहरामध्ये खासगी गाड्यांवर मर्यादा येऊ शकतात। सरकारी आणि IT कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम वाढवले जाऊ शकतात। मोठ्या इमारतीमध्ये वीज बचत त्या ठिकाणी नियम लागू शकतो। गॅस सिलेंडरचे वितरण नियंत्रित केले जाऊ शकते, म्हणजे पूर्ण लॉकडाऊन काय नाही आहे पण काही गोष्टीवर मर्यादा येऊ शकतात। भारताकडे मोठा अन्नधान्याचा साठा, सरकारी गोदामामध्ये अनेक महिन्यांचा तांदूळ वगैरे गहू साठा या ठिकाणी शिल्लक आहे। पेट्रोल डिझेलचा साठा देखील आता काही आठवड्यांसाठी या ठिकाणी आता राहू शकतो, म्हणजे एकदम दुसऱ्या दिवशी पेट्रोल बंद होणार असं काय होणार नाही। गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद होईल अशी शक्यता कमी आहे, पण वितरणावर मात्र नियंत्रण येऊ शकतं। परिस्थिती गंभीर आहे। सरकार पूर्ण लॉकडाऊन करण्याऐवजी रेशनिंग पद्धत परत लागू करण्याची शक्यता आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ठराविक प्रमाणात पेट्रोल गॅस धान्य मिळेल, त्यामुळे साठेबाजी थांबेल आणि सर्वांना वस्तू मिळतील। तसंच वर्क फ्रॉम होम म्हणजे ऑनलाईन शाळा, वीज बचत असे निर्णय या ठिकाणी भविष्यात घेतले जाऊ शकतात, पण या सगळ्या गोष्टी अजून चर्चा पातळीवर आहेत। अंतिम निर्णय सरकार परिस्थिती बघूनच या ठिकाणी घेत असतं। त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवू नका, अधिकृत बातम्यावरच विश्वास ठेवा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण नागरिक म्हणून या ठिकाणी भेल नाही पाहिजे। घाबरून न जाता साठेबाजी करू नका, गरजेपुरतं खरेदी करा। पेट्रोल आणि गॅस जास्त साठवू नका, ATM मधून गरजेपेक्षा जास्त पैसे काढू नका। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपोआप फॉरवर्ड या ठिकाणी करू नका। आपला देश संकटाने हरत नाही, आता घाबरलेल्या लोकांमुळे आपला देश या ठिकाणी हरत असतो। जेव्हा लोक शांत राहतात तेव्हा कोणतेही संकट आता मोठे नसते, पण जेव्हा लोक अफवावर विश्वास ठेवतात तेव्हा छोटं संकटही मोठं वाटू लागतं। शेवटी एकच सांगू इच्छितो, सतर्क राहा, घाबरू नका, आवश्यक तेवढा साठा ठेवा, पण सट्टेबाजी करू नका। अधिकृत बातम्यावर विश्वास ठेवा, अफवा अजिबात या ठिकाणी पसरू नका, अशा प्रकारच्या सूचना आलेत। आपल्या देशामध्ये अजून तरी पेट्रोल डिझेलचा साठा 2 महिने चालणार आहे। फक्त गॅस सिलेंडर जो व्यावसायिक म्हणजे हॉटेल चालकांसाठी आहे तर त्यांना तेवढा गॅस बंद करण्यात आला आहे। घरगुती LPG गॅस वगैरे चालू आहे। फक्त युद्ध बंद होण्याची वाट आपल्याला बघावी लागेल। युद्ध बंद झाल्यावर पहिल्यासारखं सुरळीत या ठिकाणी चालू होईल। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय लॉकडाऊन लागणार नाही, लॉकडाऊनच्या कोणत्याही अफवा पसरू नका, त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, अधिकृत बातम्यावर विश्वास ठेवा असं सांगण्यात आलंय। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।